ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत नांदेड पोलिसांची धडक कारवाई. गोदावरी पात्रातून 3,21,00,000चा मुद्देमाल जप्त. नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात नांदेड पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 3,21,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या पथकाने कल्लाळ, बन्नी, पिंपळगाव, मार्कड आणि गंगाबेट येथील गोदावरी नदी पात्रात छापेमारी केली. या कारवाई दरम्यान 36 लाखांचे 12 इंजिन, 1,21,00,000च्या 11 बोटी, 1,18,50,000चे 237 तराफे आणि 1,60,000ची 32 ब्रास रेती जप्त करण्यात आली. बोट व इंजिन पाण्याबाहेर काढणे अशक्य असल्याने पोलिसांनी 11 बोटी व 12 इंजिन जिलेटिनच्या सहाय्याने उडवून दिले, तर 237 तराफे जाळून नष्ट केले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले, तर 16 आरोपी विरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.